नाशिक शहरामध्ये गेल्या जवळपास 3 वर्षांपासून स्वच्छतेचं काम करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका असताना न्यायालयामध्ये आता वॉटरग्रेस कंपनीने दाद मागितली होती। महापालिका प्रशासनाच्या वतीनं दुसऱ्या कंपनीला टेंडर देण्यासंदर्भात अनियमितता आढळून आल्याचं न्यायालयानं आपल्या या संपूर्ण निरीक्षणात म्हटलेलं आहे। आपल्यासोबत वॉटरग्रेस कंपनीचे सिनियर मॅनेजर आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। आपला ठेका खरं तर शहरात स्वच्छतेचा यापूर्वी सुरू होता, मुदतवाढ देखील देण्यात आली होती, तरी सुद्धा न्यायालयानं आता या एकूणच निरीक्षणात काय म्हटलंय? आता मागील 3 वर्षापासून साधारण कोविडपासून वॉटरग्रेस कंपनी ही नाशिक महानगरपालिका हद्दीत स्वच्छतेचं काम करत आहे आणि 3 वर्षानंतर 1 वर्षाकरिता वाढीव मुदत ही महानगरपालिकेने दिलेली आहे। परंतु मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये याच्या वेळेस त्यांनी नवीन ठेका काढण्याच्या अटी शर्तीमध्ये काही ठराविक अशा अटी शर्तींचं नियमाबाह्य केलेलं काम, ज्यामध्ये वॉटरग्रेस हे पार्टिसिपेट करणार नाही ठेक्यामध्ये, असं काम तिथल्या अधिकारी लोकांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर मग त्या संदर्भात ते चुकीचे नियम असल्यामुळे वॉटरग्रेस कंपनी आम्ही हायकोर्टात त्याच्यासाठी दाद मागितली। त्याच्यामध्ये आम्हाला 17 तारखेला स्टे देण्यात आलेला आणि माननीय उच्च न्यायालयाने काल त्याच्यावरती ह्या ठेक्यासंबंधित स्थगिती देण्यात आलेली आहे व महानगरपालिकेला आदेशित करण्यात आले सदर ठेका हा रद्द करण्यात यावा आणि नवीन ठेक्याची पूर्तता करण्यात यावी। अचानकपणे रातोरात अधिकारी बदलले जातात, अचानकपणे सह्या होतात, नवीन ठेका दिला जातो। कुठेतरी या सगळ्यामध्ये महापालिका प्रशासनातले अधिकारी देखील जबाबदार आहेत, अशी देखील चर्चा आहे। असू शकतं, पण त्या संदर्भात आमचं बोलणं उचित राहणार नाही। त्यांनी त्यांच्या याच्यावरती ती चौकशी करण्यात यावी। आपली पुढची आता भूमिका काय असणार आहे? आपण न्यायालयीन पुढची लढाई कशी लढणार आहात? महापालिका प्रशासनाशी आपली आता पुढची काय नेमकी योजना असणार आहे? न्यायालयाने जो आदेश केला आहे त्या आदेशाला मान्य करून महानगरपालिका जेव्हा नवीन ठेक्याची नोटीस इश्यू करतील त्यावेळेस आम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट करू। आपण बघतोय की या ठिकाणी वॉटरग्रेस कंपनीच्या वतीनं त्यांच्याकडचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। खरं तर न्यायालयानं अत्यंत कडक अशा शब्दामध्ये महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहेत। नवीन ठेका देत असताना नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात महापालिकेतले जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई का होऊ नये अशा पद्धतीचा सवाल आता नाशिककर देखील उपस्थित करतायत। एकीकडे रातोरात अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या, सह्या करायच्या आणि रातोरात टेंडर फ्लोट करायचे, अशा पद्धतीचं कामकाज महापालिकेत होत असल्याचा आरोप होतोय। या संदर्भात सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांच्या संदर्भात नेमकी प्रशासनाची काय भूमिका असणार आहे याची उत्सुकता आता नाशिककरांना आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।